ज्या पद्धतीने तुझा परफॉर्मन्स कालच्या दिवसापासून चांगला चाललेला आहे यामागचं काही रहस्य प्रॅक्टिस वगैरे? प्रॅक्टिस तर आम्ही रोजच करतो. स्टार्टिंगला जरा बॅटफुटला गेलेला आमचा संघ होता म्हणून जबाबदारी होती आणि ते चांगलं खेळलो. की ज्या पद्धतीने तुमचं टीम वर्क सुंदर सुरू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही मॅचवर मॅच जिंकताय, 3 मॅचेस आतापर्यंत तुम्ही विजयी ठरलेले आहात, तर ॲज अ कॅप्टन म्हणून या कॅप्टनचा रोल कसा असतो? कॅप्टन आम्हाला खूप चांगला सल्ला देतो. आणि ओनर सुनीलजी धानवा आणि सुशांतजी धानवा यांच्याबद्दल काय म्हणतील? ओनर आम्हाला चांगलेच भेटलेत. थँक्यू व्हेरी मच मनोज बाबर. अर्थातच मन्या यांना देवी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. राहुलजी धानवा जे या स्पर्धेचे सचिव आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. वेल प्लेड, सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला विथ द बॅट विथ द बॉल. कॉंग्रॅच्युलेशन. तर सचिन बरड या आपण 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. राहुल धानवा यांनाच मी विनंती करेन, मात्र त्यांनी सन्मानित करायचं आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तर आपण या मॅचसाठी आवाज ऐकणार आहोत. याच विभागातील मासवनचा आवाज अर्थातच आपण पाहत आहेत मिस्टर राहुलजी धानवा यांचा. हॅलो चेक. हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच. व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, व्हॉइस ऑफ सुप्रीमो, ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकतो, असे पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय हार्दिकजी किणी, विरातनखूरचा आवाज जो आजच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी ऐकतायत. जाऊया मॅचच्या दिशेने. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 धाव 3 चेंडूनंतर आणि 1 विकेट आत्तापर्यंत पाहायला मिळालं आहे. तर 12th मॅन कंपल्सरी आहे सह्याद्री शिलेदार टीम. मनोज न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुटस बॉल ऑन साईडला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक जातोय 4 धावींसाठी. चौकार 4. धावसंख्या 5. याही वेळेस आक्रमण आणि याही वेळेस परंतु डीपमध्ये फिल्डर होते. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला आणि हा झेल परिपूर्ण झाला. असं वाटलं होतं की चेंडू मात्र 6 धावांसाठी जाईल, परंतु त्या क्षेत्रामध्ये फिल्डरला पण बघितलं पवन इंगळे आणि त्याने हा झेल परिपूर्ण केला. आदरणीय प्रमोदजी घरत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. 5 धावा 2 विकेट. 1 तुम्हारी हे 1 हमारी हे सांगतोय गोलंदाज रोहित भोईर होंडो. P1चं षटक तेजस भोईर न्यूमॅनचं पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती. रोहित भोईर होंडो एका साईडनं. डुकटन गावातील हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एकमेकांचे डावपेच माहिती आहेत, हाय पॉईंट वीक पॉईंट्स माहिती आहेत आणि यावेळेस दोघांमधील बॅटल खूप रंगतदार होईल, यात काही शंका नाही आहे. रोहित भोईर होंडो अंतिम बॉल घेऊन P1चा 6वा चेंडू समोर आहे तेजस भोईर. रिस्पेक्ट दिली गेली यावेळेस. फॉरवर्ड डिफेन्स केला गेला या बॉलला. षटक क्रमांक पहिलं झालं परिपूर्ण. 5 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सह्याद्री शिलेदार तामसई
हा संघ प्रथम फलंदाजी करताना, दुसऱ्या बाजूनं आदिवासी वादळ कोकणेर हा संघ पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय रोहिदासजी रावते साहेब, आदरणीय सन्माननीय नितेशजी कालासाहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूनं सह्याद्री शिलेदार तामसई, आदरणीय गणेशजी बुंदे साहेब, आदरणीय साई भोईर साहेबांचा संघ जो पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, संघ मालकांचं आणि ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सूर्या प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कौशिक घाटाळ मासवनचा ब्रँड गोलंदाजी करण्याकरिता येतोय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी कौशिकने केली होती आणि विश्वास ठेवला या ठिकाणी कर्णधाराने कौशिक घाटाळवरती. सेकंड ओव्हरमध्ये युवा गोलंदाज, अनुभवी फलंदाज हे बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साई भोईर गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत आहे. एक कूल माइंडेड प्लेअर, डोक्यावर बर्फ जिभेवर साखर ठेवून खेळणारे क्रिकेटपटू साई भोईर. हलक्याच्या हाताने कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. एकेरीवर सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील हे बॅटर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 6 धावा धाव फलक्यावरती. मिलन पंजाबीचे ऑफिशियल मॅन्युअल स्कोरर पाहायला मिळत आहेत सूर्या प्रीमियर लीगचे. चांगलं गुणलेखन कालच्या दिवसापासून त्यांचं देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा कौशिक, यावेळी समोर तेजस. वेगवान चेंडू होता, यावेळेस ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. डीपमध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि पुन्हा एकेरीवर सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळत आहेत. बघा, पॉवर प्ले आपण नेहमीच ओळखला जातो मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु यावेळेस मात्र आपण जर बघितलं तर दबदबा राहिला आहे गोलंदाजांचा. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज जे पाहायला मिळत आहेत. सुरुवात दिली रोहित भोईर होंडोने आणि तदनंतर कौशिक घाटाळ, ब्रँड ऑफ मासवण. चांगली गोलंदाजी तो करतोय या 3 बॉलमध्ये. चौथा बॉल साई भोईर यांनी वेट केलं, वेट अँड वॉच अँड देन प्ले. बॉल चाललाय थर्डमॅनच्या क्षेत्राकडे. 4 धावींसाठी चौकार. 4. धन्यवाद. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावांची गती 11 या अंकावरती जाऊन पोचली गेली सह्याद्री शिलेदार टीमची. यावेळेस विकेट मिळेल का, दाट शक्यता वाटली जाते आणि यस, विकेट डाऊन. चांगला झेल आकाशच्या माध्यमातून हा झेल परिपूर्ण केला आणि 11 या अंकावरती विकेटचं पतन झालं. एकंदरीत आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत 11 बॉलचा खेळ झाला आहे असे आमच्यापर्यंत मिलन पंजाबी दर्शवत आहेत. धावसंख्या ही 11 आणि हा 3रा विकेट जो पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे. क्रिकेट वैयक्तिक खेळ नाही आहे, क्रिकेट सांघिक खेळ आहे. हेच आपण नेहमीच पाहिलं, म्हणून म्हणतात ना की टीमचा फुल फॉर्म काय, तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकी हे सर्वश्रेष्ठ बळ आहे आणि ते या ठिकाणी करावं लागतं. असं म्हणतात ना की एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. हातावर हात आपटला तर टाळी वाजते, 2 हात एकत्रित आले तर भक्ती होते आणि अनेक हात एकत्रित आले तर अशक्य वाटणारी गोष्ट देखील साकार होते, सिद्ध होते. हेच आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे. अतिशय सुरेख क्रिकेट स्पर्धा जी पाहायला मिळते. SPL सूर्या प्रीमियर लीग 2025 पर्व 5. आदरणीय गणेशजी बुंदे साहेब या स्पर्धेचे सहखजिनदार आणि संघाचे संघमालक मैदानाच्या आतमध्ये. कौशिक घाटाळ कमबॅक केलं 4 धावानंतर विकेटने आणि आता शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा अंतिम बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर समोर आहेत गणेश बुंदे. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. चेंडू थोडासा टर्न झाला यावेळेस आणि मयूर भावर यांच्या सेफ हँडमध्ये ॲज अ विकेट किपर जे पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत ते संघाला पुढे घेऊन चाललेत. अशा पद्धतीने आतापर्यंत 2 षटकांचा खेळ आपण बघितला. षटक क्रमांक 1 तिथे 5 धावा होत्या, 2 विकेट पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 जर आपण पाहिलं, धावा आल्या त्या ओव्हरमध्ये 6 आणि 1 विकेट मिळवताना 2 षटकानंतर सह्याद्री शिलेदार तामसे संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 11. दिलावर करतोय राज, सारे झाल्यात त्याचे प्राण. लाखो
हिलावर करतोय राज सारे झाल्यात त्याचे फॅन असा क्रिकेट विश्वाचा ब्रँड आहे रे रोहित शर्मा हा हिटमॅन असा क्रिकेट विश्वाचा ब्रँड आहे रे रोहित शर्मा हा हिटमॅन रोहित शर्मा हा हिटमॅन रोहित शर्मा हा हिटमॅन असा क्रिकेट विश्वाचा ब्रँड आहे रे रोहित शर्मा हा व्हेरी हिटमॅन मच कुणाल पाटील. ऋतिक पाचलकर गुड्डू हे नाव आपण पाहतो गोलंदाजीमध्ये. खूप चांगले योगदान त्याचं नेहमीच राहतं. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर राऊंड विकेटचा वापर त्याने केला. पहिला बॉल उजव्या हाताने डिलिव्हर्ड केला गेला. एक धाव मिळाली या चेंडूवरती आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 12 की अंकावर जाऊन पोचली गेली. शांत पाहायला मिळाले फलंदाज. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अधिराज्य गाजवले गोलंदाज आणि रोहित भोईर होंडो आणि कौशिक घाटाळ हे 2 गोलंदाज त्यांनी प्रभावित केलं आहे. आता मात्र 30th सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर या ठिकाणी हे पाहायला मिळत आहेत नियुक्त केलं जाताना. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सूर्या प्रीमियर लीगचं पाहायला मिळत आहे 2025. गणेश भुंदे आक्रमक नेहमीच पाहायला मिळत आहेत, परंतु आत्तापर्यंत या 2 चेंडू मागे ते देखील शांत आहेत. 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना साई भोईर आणि रुपेश ओपनिंग पेअर पाहायला मिळालं होतं. तदनंतर मनोज, तेजस भोईर अँड देन गणेश भुंदे ही बॅटिंग ऑर्डर जी पाहायला मिळते आत्तापर्यंत. याही वेळेस प्लेड अँड मिस हेच पाहायला मिळालं आहे. चांगली गोलंदाजी ऋतिक पाचालकरची स्पेशालिटी आहे आणि ती या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 100 हेल्पलाईन नंबर. यावेळी चांगला फटका आहे. वॅकेंट एरिया बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सूर्या प्रीमियर लीग चौकार 4. सवारी भवानी चौकामध्ये ये चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये ये चौकामध्ये चौकामध्ये DJ Welcome in the mix. या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 16 या अंकावर जॉईंट होताना पाहायला मिळाली. अशाच पद्धतीने संघाला पुढे घेऊन जावं लागेल फलंदाजांना. गणेशजी भुंदे साहेब जबाबदारी मोठी आहे. जेव्हा जेव्हा जबाबदारी येते तेव्हा तेव्हा चांगला खेळ होतो हे देखील आपण पाहिलंय. चुडोवेमध्ये होता परंतु झेल होणार नाहीये हे सांगितलं मयूर भावर यांनी. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण करताना संघाची टोटल 18. सह्याद्री शिलेदार हा संघ प्रथम फलंदाजी करताना चहाडे क्रीडा संकुलावरती आपण क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ग्रीन ग्रास जे पाहायला मिळते, हिरवळाई संपूर्ण मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3च्या माध्यमातून ऋतिक पाचालकर उडवले बॉलला. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक पुढे येतोय सचिन, परंतु हा झेल सुटला गेला. ड्रॉप कॅच जीवदान मिळालंय गणेश भुंदे यांना आणि या 2 धावाही गणेश भुंदे यांनी थँक्यू व्हेरी मच सांगितलं जरूर, परंतु अशाच पद्धतीची फलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित असेल. या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि टोटल स्कोर 3 षटकानंतर सह्याद्री शिलेदार या टीमचा जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 20. वन्स अगेन बॉलिंग मार्कवरती इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. मासवण गावातील एक चांगला गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अर्थात कौशिक घाटाळ गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4च्या माध्यमातून तेजस भोईर ज्याच्याकडे क्षमता आहे आणि नेहमीच एक क्लासिकल बॅटर म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो. तो बॅटर पहिला बॉल वेगवान होता, गतिवान होता, धावाची दाट शक्यता
आणि यस धावबादच्या माध्यमातून गणेश बुंदे यांना परतावं लागेल. मागच्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं, परंतु यावेळेस आपण जर बघितलं तर धावबादच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळते. स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेणं असं धावबादला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. आणि हा चौथा फलंदाज जो पाहायला मिळतो. आणि आता मात्र 6व्या क्रमांकावरती भावेश भुयाळ. यंदाचं हंगाम ज्याने अतिशय गाजवलंय. उपराळे बांधणचं मैदान कोण विसरणार खामलोली स्पोर्ट्सचं मैदान आणि भावेश भुयाळची ती इनिंग अप्रतिम. त्याच पद्धतीने त्याच शैलीनं खेळावं लागेल, परंतु सातत्य टिकवणं याच्या घडीला खूप कठीण आहे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य ज्याच्याकडे आहे तो कधीच हरत नाही. एकतर तो जिंकतो, नाही तर नवीन काहीतरी शिकतो. यावेळेस आपण पाहिलं ऑन साईडला चिप शॉट. सूर्या असं वाटलं होतं पोचले होते, परंतु तदनंतर हा झेल सुटला. चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. 2 धावा. तेजस हा बॅटर जो पाहायला मिळतोय एकदा सेट झाला तर तदनंतर मात्र तो चांगली फलंदाजी करतो. हे देखील आपण पाहिलंय. मग तो फक्त चौकार आणि षटकार मध्ये खेळत राहतो. डुक्टनचा ब्रँड. फुल टॉस बॉल ऑन साईडला कामी उल्लेख केला होता. तेजस भोईर एकदा सेट झाला की तो फक्त षटकार आणि चौकार मध्ये डील करतो आणि तेच त्याने करून दाखवलंय. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ असते आणि हा येतोय सूर्या प्रीमियर लीगचा दमदार षटकार. नटमुट्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी सवारी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी सवारी चौकामध्ये गे चौकामध्ये. 28 धावा धाव फलकावरती. 28 तेजस भोईर. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळाला. एक धाव घेण्याचा मनसुबा राहिला होता. बॅकअप प्रॉपरली नव्हतं बघा. जिथे एक धाव कठीण होती तिथे 2 धावाही परिपूर्ण झाल्यात. यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. हे क्रिकेट आहे बघा. आपण फिल्डिंगमध्ये कधी कधी सोपा झेल सोडतो, परंतु जो झेल कठीण असतो, अमानवीय झेल ज्याला आपण संबोधतो, तो आपण परिपूर्ण करतो. अशाच पद्धतीने आपण पाहिलं आहे. कधी कधी 6 धावा डिपेंड होतात, कधी कधी 6 बॉल 30, 6 बॉल 36 धावा चेज होतात. हेच आहे क्रिकेट. आत्मविश्वास जर असेल तर तुम्हाला तुमची मंजिल मिळेल हे सांगितलं जातं. 5 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. 30 धावा आहेत धाव फलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहेत 4थं आणि 4थ्या षटकामधील शेवटचा बॉल घेऊन कौशिक घाटाल त्याच्या स्पेलचा 12वा बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल होता, टॅप केलं गेलं. फर्स्ट स्लिपमध्ये 1 धाव परिपूर्ण केली गेली. 31 धावा या धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्यात. ते म्हणजेच 31 रन्स 4 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 पंच अभिषेक टांडेल सर आणि आदरणीय विशालजी नाईक सर. आज त्यांचा 50वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा सर. हाफ सेंचुरी त्यांनी कंप्लीट केली. हे क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम नितांत राहिलं आहे. एक चांगले पंच, संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारं आणि डिसिप्लिन लावणारं जे पाहायला मिळतं आहे. अगदी मन मिळावू स्वभाव हा त्यांचा पाहायला मिळतो आहे. ज्याप्रमाणे पाणी असतं, तुम्ही कुठेही ते पाणी आपण बॉटलमध्ये भरा किंवा कुठेही ठेवा, तो त्याचा गुणधर्म कधी सोडत नाही. त्याच पद्धतीने आपण आदरणीय विशालजी नाईक सरांना आपण बघितलं आहे. ही त्यांची भूमिका ही पाहायला मिळते. डाऊन द अर्थ आणि आज त्यांचा वाढदिवस. पाणी गेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा पाणी तर जातंच, परंतु पाण्याबरोबर जाते ती पुढची रणनीती की पुढील 2 षटकांमध्ये आपण काय केलं पाहिजे. तीच रणनीती, ती स्ट्रॅटेजी बघा. सुद्धा संगमालक आहेत आदरणीय रोहितदाजी रावते साहेब. महाराष्ट्र पोलीस आहेत. सदरक्षणाय खलन निग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य असतं. टू प्रोटेक्ट डूड अँड डिस्ट्रॉय एव्हिल्स. परंतु यावेळेस पाणी घेऊन जाते. क्रिकेटची आवड आहे. सुट्टी मिळत नव्हती, परंतु त्यांनी वरिष्ठांना सांगितलं की हे 4 दिवस मी पुढील वर्षामध्ये जो विकली ऑफ असेल तेव्हा मात्र ड्युटीला येईन, परंतु या 4 दिवसामध्ये मला जायचं आहे. आणि हे क्रिकेटवर सरांचं नितांत प्रेम आहे आणि त्यांना आपण पाहिलं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आता 12 चेंडू शिल्लक आहेत.
या 12 बॉलमध्ये काय रणनीती आखली जाईल. रणनीती गोलंदाज करतो, फलंदाज करतो, परंतु यावेळेस कोण कोणावर आवी ठरेल हेच आपण पाहणार आहोत. क्रिकेटचा खेळ यासाठी तर प्रचलित आहे, म्हणूनच क्रिकेट आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रवास करतोय. आज प्रत्येक गावाची एक लीग फॉर्मॅटची स्पर्धा असते म्हणजे असतेच. प्रत्येक संघाचा व्हॉट्सअप ग्रुप असतो, प्रत्येक टीमचं आज इंस्टाग्राम हँडल असतं. चांगली कामगिरी जर तुम्ही केली तर तुमची रील्स त्या इंस्टाग्रामच्या आय डीवरती शेअर होते आणि तुम्ही व्हायरल होतात. परंतु व्हायरल होण्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या आत तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील, हेच करावं लागेल. रोहित भोईर होंडो बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फुल टॉस, संधी आहे झेल टिपण्याची आणि यस ग्रॅब केली. आदित्य दाबशी ब्रँड ऑफ गोवाडे, चुकी होणार नाहीये आणि हा झेल परिपूर्ण आणि हा धक्का बसतोय. इंटरव्हियल विकेट. 5वा फलंदाज डगआउटच्या दिशेने परतताना तेजस भोईर गॉन. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. सरदंगमी 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 बाबुनिया सैलीला, सरदंगमी बाबुनिया सैलीला. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत SPL 2025 सूर्या प्रीमियर लीग 2025. रोहित वनगा 7व्या क्रमांकावरती जो पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ तामसाई गावातील 2 बॅटर रोहित वनगा आणि भावेश भोयाळ, तर रोहित भोईर होंडो चांगल्या प्रकारे बॉलला स्टिअर केलं, ऑन ड्राईव्ह केलं होतं. या बॉलला ग्राउंडेड स्ट्रोक 1 धाव मिळेल. एका धावेच्या माध्यमातून 32 धावा या धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्यात. 32 रन्स. चांगला चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट ऑन जाब करण्याचा प्रयत्न राहिला होता. 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. यावेळेस जर हा चेंडू हातामध्ये आला असता तर विकेट निश्चित स्वरूपात मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात ना, नो इफ अँड नो बट. जर आणि तर या 2 गोष्टींना स्थान नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणून म्हणतात ना की प्रेझन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेट खेळताना तुम्हाला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्ही मेंदूंना एकत्रित आणून क्रिकेट खेळावं लागतं. तेव्हा कुठेही तुम्हाला यश मिळतं या क्रिकेटच्या नगरीमध्ये. रोहित भोईर होंडो पुन्हा एकदा. यावेळेस सूर्या पुढे सरसोय आणि सूर्या चुकी करणार नाही आहे. कधी कधी चुकी होते, परंतु यावेळेस त्याच्या माध्यमातून हा चांगला झेल परिपूर्ण केला आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केला आहे. बघा, सूर्याला आपण पाहतो फिल्डिंगमध्ये कधी कधी झेल सुटतं, परंतु तदनंतर तो चांगला झेल टिपतो. गोलंदाजीमध्ये कधी कधी मार खातो, परंतु फलंदाजीमध्ये पुन्हा सिद्ध करतो. ही सिद्ध करण्याची भूमिका तुमच्यामध्ये जेव्हा जेव्हा येईल, कमबॅक करण्याची क्षमता जेव्हा जेव्हा येईल, तेव्हा तुम्ही एक चांगले क्रिकेटपटू बनत जाता क्रिकेटच्या नगरीमध्ये. आता 8व्या क्रमांकाचा बॅटर जो पाहायला मिळतोय सागर बरड, ब्रँड ऑफ गोवाडे, फलंदाजी करण्यासाठी येतोय. सागरला देखील आपण चांगली फलंदाजी करताना पाहिलं आहे, परंतु रोहित भोईर होंडो जी गोलंदाजी करतोय, एक स्मार्ट बॉलर म्हणून रोहित भोईर होंडोकडे आज पाहिलं जातं. आणि कमी वयामध्ये रोहित भोईर होंडो हे फक्त नाव नाही तर ब्रँड बनताना टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये पालघर पूर्व विभागामध्ये हे देखील आपण पाहिलं आहे. शेवटचा बॉल. 4 विकेट आतापर्यंत मिळवलेत. 5 मिळवेल का हा गोलंदाज? ऋतिक पाचालकर, चुकी होणार नाही आणि 5 विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड 5 रोहित भोईर होंडो हा कारनामा तो करतोय. नो डाऊट या मॅचचा रिझल्ट काही असू द्या, जेव्हा मॅच संपेल आणि या चेंडूवरती लिहिलं जाईल 5 विकेट हॉल SPL 2025 अँड डे 2 आणि तो बॉल मात्र रोहित भोईर होंडोला सुपूर्द केला जाईल. एक मोठा आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी ही संधी मात्र ग्रॅब केली. 5 विकेट 2 षटकामध्ये मिळवणे एक कठीण कार्य असतं, परंतु मी का उल्लेख केला होता की कमी वयामध्ये रोहित भोईर होंडो हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड तो बनताना पाहायला मिळतोय. आणि बघा, ब्रँड तुम्हाला
विकत घेता येतील, परंतु स्वतःचा ब्रँड बनवणं हे फार कठीण असतं. म्हणतात ना, स्वतःचा फोटो पाडायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. सूर्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. सूर्यकांत बसवत, पहिला बॉल ब्लँक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, बॉल चालाय लॉंग स्टॉप कडे वेगानं, पराग धनवत पाठलाग करतोय बॉलचा, स्टॉप झाला बॉल आणि तदनंतर धावा जरूर मिळतील. बाईटच्या माध्यमातून अभिषेक टांडेल सर दर्शवताना या 2 धावा ज्या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावा या धाव फलक्यावरती. आज आदरणीय अभिषेक टांडेल सर देखील खूप चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये करताना पाहायला मिळालेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना प्रचंड प्रेम मिळालंय. ऑन साईडला फुल टॉल वसूल करणारा बॉल चाललाय. मी का उल्लेख केला होता की सागर बरड याच्या माध्यमातून नेहमीच आपण मोठे फटके पाहिलेत. तो फलंदाजी करू शकतो आणि ते त्याने करून दाखवलंय. थ्री 43 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आय एम कॅपेबल, आय कॅन डू इट, आय एम बिलीव्ह इन माय सेल्फ, या 3 गोष्टी स्वतःला मात्र सांगल्यात सागर बरडने आणि तदनंतर तो फलंदाजी करतोय. पुन्हा सूर्या बॉलिंग मार्कवरती, षटकार आलाय, कमबॅक करेल का? आखूड टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळाला. कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्रावो यांची आठवण झाली की जे मात्र स्टंपच्या पाठीमागून चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळाले होते. त्याच पद्धतीने सूर्याचा रनअप या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस एक्स्ट्रा पेस जनरेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गतीवरती कंट्रोल नव्हतं. बघा, आपण जेव्हाही मोठ्या एक्सप्रेसवे किंवा हायवेने प्रवास करतो तेव्हा एक बोर्ड आपल्यासमोर नेहमी येतो की गतीवरती कंट्रोल ठेवा. क्रिकेटमध्ये सेम रूल अप्लाय होतं की गतीवरती तुम्ही कंट्रोल ठेवा आणि तदनंतर तुम्ही एक चांगले गोलंदाज बनाल. हा व्हाईट बॉल एकदा मिळाली, धावसंख्या जाऊन पोहोचली 4 44. यामुळे चांगला बॉल, एक कमबॅक जाणतो सूर्या. आणि म्हणून मी म्हटलं होतं की जी फिल्डिंग, जी गोलंदाजी, जी बॅटिंग, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सूर्याने सिद्ध केलं आहे. गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्याची साथ लाभली संघाला. यावेळेस चांगला चेंडूचा प्रयोग पाहायला मिळतो. यस, बाईटचे धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव जरूर मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचली जाईल, ते म्हणजेच 45 45. शेवटचा बॉल आणि सॉफ्ट डिसमिसल जे पाहायला मिळालंय. चला, यानंतर आपण इन्व्हाइट देऊया पुढील 2 संघाचे कॅप्टन जे आपल्यासमोर पाहायला मिळतील. सामना क्रमांक 4 शेतकरी राजा आणि तनिष फायटर चहाडे. चला कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये शेतकरी राजा आणि तनिष फायटर चहाडे.
टार्गेट 46 धावेंचं लक्ष ठेवण्यात आलंय. शिवम गोवारी गोलंदाजी करताना डुक्टन गावातील एक उभरता सितारा आणि एक युवा गोलंदाज, टॅलेंटेड गोलंदाज म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर विकेट मिळवला पराग धानवा आणि तदनंतर मयूर भावर, आदित्य दापशे चांगल्या पद्धतीने रुपेश वनगा गोलंदाजी करण्यासाठी येतोय. विकेट घ्यावं लागतील, धावांना अंकुश लावावं लागेल. नो डाऊट जेव्हा आव्हान 6 षटकांमध्ये 46 धावा असते तेव्हा मात्र एक गोलंदाज म्हणून विकेट घेणं आणि समोरच्या संघाच्या धावा रोखणं या दोन गोष्टी मात्र महत्त्वाच्या ठरतात. यावेळेस पहिल्या बॉलवर विकेट मिळवला आहे आणि संकेत मात्र असे झेल सोडणार नाही आहे हेच तो सांगतोय शॉर्ट कव्हरमध्ये. आणि हा दुसरा धक्का मिळतोय आदिवासी वाडल कोकणे टीमला. आदित्य दापशी गॉन. चौथ्या क्रमांकासाठी पवनला इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. पवनला चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल आणि नो डाऊट पवन एक चांगला क्रिकेटपटू आहे हे देखील आपण पाहिलं आहे. परंतु म्हणतात ना नेहमीच की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. यानंतर नाणेफेकीचा कौल जिंकला तनिष फायडर चहाडे या टीमने आणि त्यांनी निर्णय घेतला बॉल फर्स्ट. हलक्याच्या हाताने पवन इंगळे फॉरवर्ड डिफेन्स करताना पहिल्या चेंडूवरती मान सन्मान देताना पाहायला मिळालेत. आणि काही क्रिकेटपटू पहिला चेंडू मात्र नेहमीच मग तो फुलटस असू द्या, तो आखूड टप्प्याचा असू द्या, तो ओव्हरपिच असू द्या, त्याला मान सन्मान देतात क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा रुपेश वनगा पहिला बॉल विकेट इनसाइड आउट केलं. या बॉलला खूप वेगाने धावतायत दोन फिल्डर परंतु चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू फरार, चेंडू सीमा रेषा पार, चौकार 4.
4 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. 14 रन्स ही धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लगेच लेंथ आणि लाईन चेंज होताना पाहायला मिळाली. रुपेश वनगाची नेहमीची स्पेशालिटी आहे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणं, ही त्याची खासियत. आता चेंडू येणारे 26 आणि आव्हान समोर आहे 31 धावेंचं. मयूर भावर सय्यद हॅलो चेक. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रुपेश वनगा कमबॅक करून देतोय टीमला. 5 बॉलमध्ये 5 धावा, 1 विकेट तो मिळवतोय. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या बंधनाचा. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख लेंथ अँड लाईनचा बादशाह म्हणून हॅलो. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 15 धावा, 15 रन्स ही धावसंख्या पाहायला मिळते. 24 चेंडू 31 धावा, 31 धावा आणि 24 चेंडू हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातील क्रिकेट आपण पाहत आहेत. सह्याद्री शिलेदार तामसई आणि आदिवासी वादळ कोकणेर अशा 2 संघादरम्यान हा सामना आपण पाहत आहेत. प्रथम फलंदाजी केली सह्याद्री शिलेदार तामसई टीमने. धावा लावल्या फलकावरती 45 आणि आव्हान ठेवलं आदिवासी वादळ कोकणेर या टीमसमोर 46 धावेंचं. षटक क्रमांक 3 आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी इंट्रोड्यूस केलं गेलं आहे शिवम गोवारी या गोलंदाजाला. डाव्या हाताचा एक उत्कृष्ट गोलंदाज, यंग अँड टॅलेंटेड, यंग अँड डायनामिक प्लेअर म्हणून शिवम गोवारीकडे पाहिलं जातं. समोर पवन इंगळे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठा प्रहार केलाय, पूल केलाय बॉलला आणि पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. सूर्या प्रीमियर लीग सिक्सर 6. जबरदस्त. ज्याप्रमाणे या पवन केने यांना आपण पाहिलं त्याच पद्धतीने पवन इंगळेचा स्टान्स, त्याच पद्धतीने पवन इंगळेचा फटका षटकारासाठी नो डाऊट. आणि त्यालाच नेहमीच आपण पाहिलं आहे पवन इंगळे हा पवन केने यांना मात्र फॉलो करतो, त्यांना आदर्श मानतो. हे असावं क्रिकेटच्या खेळामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच भावेश पवार आणि पवन केने यांना आज कित्येक जण फॉलो करतात. जय बजरंग गोरसे टीमला. आणि का करू नये, कारण मागील हंगामात तब्बल 34 वेळा त्या टीमने फायनलचा अवॉर्ड जिंकला. ही खूप मोठी गोष्ट पाहायला मिळते. आपल्या पालघर विभागात जर आपण बघितलं तर वसई बेनापट्टी या टीमने मागील हंगामात 32 वेळा ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड केला. 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून 24 धावा या धाव फलकावरती. 24 रन्स. यावेळी चौथीला बॉलला आदरणीय विशालजी नाईक सर दर्शवताना हा वाईट बॉल, कारण की ट्रॅम लाईनच्या बाहेरून बॉल निघून जाताना पाहायला मिळाला होता. आता 21 चेंडू आणि 21 धावा. रन बॉल, परंतु रन बॉल देखील झाल्या नव्हत्या साऊथ आफ्रिका टीमला. हे देखील विसरून चालणार नाही आहे. क्रिकेट म्हटलं की ते कधी केव्हा काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. म्हणून म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ हा कधी बदलेल याचा पत्ता नसतो. एवढे हलक्याशा हाताने मयूर चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. संघाला पुढे घेऊन जाताना तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचली गेली. 26 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 रन्स. शेवटचा बॉल शिवम गोवारी टू पवन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पवनचा राहिला होता. 1 धाव मिळाली. 27 धावा
आता येणारे 18 चेंडू आणि 19 धावेचं लक्ष समोर घेऊया. छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. धुवा धार करून खेळी कमवलं त्याने नाव. अहो धुवा धार करून खेळी कमवलं त्याने नाव. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. Elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. वेलकम बॅक. आपण पाहत आहे सूर्या प्रीमियर लीग डे 2. रोहित वनगा चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सह्याद्री शिलेदार तामसई या टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल बॅटची एज आणि साई भोईर यांच्या सेफ हँडमध्ये हा चेंडू विसावला गेला आणि पवन इंगळे विकेट क्रमांक 3 बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर रोहित वनगा विकेट मिळवतोय. राणी तुला मैं प्यार करतो आता माझं डार्लिंग आय लव्ह यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती संघाचा स्टार आयकॉन प्लेयर रोहित भोईर होंडो फलंदाजी करण्यासाठी येतोय. रोहित वनगा एक मिस्ट्री बॉलर म्हणून आपण त्याला नेहमीच पाहिलंय आणि पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवलाय. हा दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळणी या बॉलची पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आणि चांगली लाईन लेंथ आतापर्यंत या 2 बॉलमध्ये पाहायला मिळते. ते म्हणजेच रोहित वनगा हा गोलंदाज दर्जेदार प्रदर्शन तो करतोय. यावेळेस उलटा फुलटा स्ट्रोक रिव्हर्स स्विच केला आणि बॉलला पाठवला 4 धाब्यांसाठी. रोहित भोईर ऑफ द मार्क झालाय. या 4 धाब्याने SPL चौकार 4. रोहित विराटची एवन जोडी, या रोहित विराटची एवन जोडी, ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडत नाही. 31 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस आणखीन एकदा शफल होऊन जागा बनवली, सेल्फ रूम क्रिएट केला आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय. विना तिकीट हवाई यात्रा षटकार 6. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. 37 धावा. पहिला चेंडू डॉट, तदनंतर चौकार आणि त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळाला. पुढील बॉल याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू डॉट. यावेळेस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालंय आणि बघा चेंडूला स्टॉप केलं, परंतु या 4 धावा
पळून परिपूर्ण केल्यात हे देखील आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये. या 4 धाब्यांच्या माध्यमातून मिलन पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 41-41 ही धावसंख्या 4 षटकानंतर पाहायला मिळते. आत्ता फक्त आणि फक्त 5 धाबेची आवश्यकता. येणारे चेंडू 12 चेंडू 5 धाबा. आता मात्र एका गोलंदाजाला 1 षटक मेडन हाताळावं लागेल आणि तदनंतरच मात्र पुढे हा सामना होईल. परंतु होऊ देखील शकतं. क्रिकेटचा खेळ आहे आणि रुपेश वनगा या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या बाजूनं रोहित भोईर होंडोची जी खासियत आहे ती त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे चौकार आणि षटकारानं. मयूर पॉवर एका साईडनं संयम आहे, पेशन्स असावेत क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना संयम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही पण अचीव करू शकता. मनात आलं ध्यानात आलं तर तुम्ही गाळणीमधून आणि चाळणीमधून देखील पाणी घेऊन जाऊ शकतायत. परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल, एवढा काल प्रतीक्षा करावी लागेल. ती प्रतीक्षा केली मयूर भावर यांनी. मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिलेत आणि तदनंतर दुसऱ्या बाजूनं रोहित भोईर होंडो हे मोठ्या पद्धतीने षटकार चौकाराची उधळण करताना पाहायला मिळालेत. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि हा झेल परिपूर्ण पाहायला मिळाला. विकेटचं पतन होत आहे परंतु चांगली फलंदाजी केली रोहित भोईर होंडोने. ज्या कार्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले होते 5व्या क्रमांकावरती ते कार्य त्यांनी व्यवस्थित पार पाडलं आणि या ठिकाणी जे बाद होताना पाहायला मिळालेत. 14 धावा 6 चेंडूमध्ये त्यांनी परिपूर्ण केल्या आणि आत्ता मात्र फक्त आणि फक्त आवश्यकता आहे 4 धावींची. गुड वर्क नेव्हर लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं हे देखील आपण पाहिलं आणि ते कार्य रोहित भोईर होंडे यांनी परिपूर्ण केलं. सूर्यकांत बसवत सूर्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय 6व्या क्रमांकावरती. मिडल ऑर्डर भक्कम आहे. पवन इंगळे 4थ्या क्रमांकावरती, रोहित भोईर होंडो 5व्या क्रमांकावरती आणि सूर्या हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॅटची एज आणि गणेश बुंदे यांचे सेफ हँड. चुकी होणार नाही आहे. ॲज अ विकेट किपर कॉट बिहाइंडचा हा विकेट पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का 0 या धावसंख्येवरती 0चा चष्मा परिधान करून सूर्या बाद होताना फॉल ऑफ दी विकेट. नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. जबरदस्त प्रदर्शन. या 4 चेंडू मागे त्याने 2 विकेट मिळवलेत. कौशिक घाटाळ लगातार 2 विकेट मिळवलेत. विकेट हॅट्रिक मिळवेल का? कालच्या दिवसामध्ये याच टीममधील भावेश भुयाळने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्यांनी परिपूर्ण केली. बघा 5 चेंडू फक्त 1 धाव आणि 2 विकेट जी मिळवलेत. रुपेश वनगा या गोलंदाजाने चांगलं प्रदर्शन तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या टीमसाठी डेडिकेशन जे पाहायला मिळतंय. अंतिम बॉल षटक क्रमांक 5चा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. फक्त आणि फक्त 1 धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना कंजूस गोलंदाजी आणि तीच त्याने या ठिकाणी परिपूर्ण केली. आता सामना जो केला आहे तो म्हणजेच शेवटच्या षटकामध्ये जिथे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मागे 4 धावेची आवश्यकता आहे. मागील षटकामध्ये थोडंसं इझी घेतलं परंतु हे क्रिकेट आहे. येथे अशा गोष्टी घडताना आपण पाहिलेल्या आहेत. चेंडू जास्त होते, धावा कमी होत्या परंतु कधी कधी रन बॉल देखील आपण धावसंख्या चेज होताना थोडीशी डिफिकल्टी येते. धावा डिफेंड होतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. क्रिकेटचा खेळ यासाठी प्रचलित आहे म्हणूनच मोठी पॉप्युलॅरिटी
क्रिकेटच्या खेळाने या ठिकाणी गेन केलेले आहे. आणि आज जो आपण पाहतायत तर टेनिस बॉलचं क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट जो पाहायला मिळतोय, त्याच पद्धतीने आपण जर बघितलं रबर बॉलचं क्रिकेट जे पाहायला मिळतंय. आज क्रिकेट मात्र जबरदस्त प्रचलित झाला आहे. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मागे आवश्यकता आहे 4 धावेची. भावेश भुयाळ कालचा दिवस ज्याने गाजवला, भुयाळ खासियत आहे. मयूर भावर एका साईडनं जे पाहायला मिळत आहेत, चांगली फलंदाजी मयूरने केली, सिंगल डबलवरती प्रदर्शन दिलंय, परंतु हा सामना जिंकून देणं महत्त्वाचं ठरेल. आणि अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू म्हणून मयूर भावर यांच्याकडे पाहिलं जातं. भावेश भुयाळ षटक क्रमांक 6 पहिला बॉल हलक्याशा हाताने पुश करण्याचा प्रयत्न राहिला होता. मयूर भावर बीट झाले आणि ही बाईटची 1 धाव. आता विकेट सॅक्रिफाईस करताना कौशिक घाटाळ जो पाहायला मिळतोय, तो मात्र तंबूत परतला गेलाय. आता मात्र 1 धाव तर आली पहिल्या चेंडूवरती. आता 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मागे 3 धावा. मयूर एका साईडनं संघर्ष करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सचिन मैदानाच्या आतमध्ये येतोय, नो डाऊट एक चांगला बॅटर 8व्या क्रमांकावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम वांदिवली. पहिल्या बॉलवरती 1 धाव आणि धावबादच्या माध्यमातून कौशिक बाद झाला. भावेश भुयाळ या षटकातील पुढील चेंडू घेऊन इथून जर 1 ते 2 बॉल डॉट आले तर मात्र रंगत वाढलेल्या सामन्याची स्ट्रेट ड्राईव्ह केली. या बॉलला मयूरच्या माध्यमातून एकदा उत्तर मिळली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस डायमंड डक होताना पाहायला मिळालेत. सचिन जेव्हा बॅटर एकसुद्धा बॉल न खेळता 0 धावसंख्येवरती बाद होतो, अर्थात डायमंड डक, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. सचिनला परतावं लागलंय डायमंड डकवरती. 1 धाव पुन्हा एकदा मिळाली. मयूरसाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आणि ऋतिक पाचलकर जो 9व्या क्रमांकावरती, अर्थात 9व्या क्रमांकावरती देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आदिवासी वादळ कोकणेर या टीम्सकडे आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर धावांची गती जाऊन पोचली जाते. स्कोर बोर्डवरती 44 धावा, 44 रन्स, फक्त 2 धावा, परंतु फक्त म्हणून चालणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 चेंडू 2 धावा. मयूर भावर सिंगल डबलवरती आत्तापर्यंत त्यांचा प्रवास राहिलाय. 1 चौकार जर वगळला तर फक्त सिंगल डबल वरती त्यांनी प्राधान्य मिळवलंय. हे क्रिकेटच्या माध्यमातून लुप्त होत चाललंय. ज्याप्रमाणे आपण पक्ष्यांमधील विविध जाती पाहिल्यात त्या काही लुप्त होत चालल्यात, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर बघितलं तर सिंगल डबल लुप्त होत चाललेत. याही वेळेस हलक्याशा हाताने पुश केला बॉलला 1 धाव मिळाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड या ठिकाणी पाहायला मिळालेत. आता स्कोर्स आर लेवल. सामना बरोबर सुटलाय. येणारे चेंडू 3 मध्ये करायचे आहेत. 1 धाव, 3 चेंडू, 1 धाव, 1 धाव आणि 3 चेंडू. ऋतिक पाचालकर फ्रेश लेग्स अँड फ्रेश बॅटर जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी 3 मध्ये 1. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असताना रुपेश वनगाने काही गोलंदाजी केली. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्याने, फक्त 1च धाव दिली क्षमस्व, आणि 2 विकेट त्यांनी मिळवले. आणि भावेश भुयाळ कालच्या दिवसात विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाजी करतोय. 3 मध्ये करायची 1 धाव. रणनीती आखली जाते. हा चेंडू खूप महत्त्वाचा ठरेल भावेश भुयाळचा. चांगल्या पद्धतीने ऋतिक पाचालकर ही सिंगल धाव परिपूर्ण करताना विजयाची 1 धाव परिपूर्ण केली. आणि हा सामना आपल्या नावी करताना 3 विकेट्सने आदिवासी वादळ कोकणेर संघ हा सामना या ठिकाणी विन होताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स आदिवासी वादळ कोकणेर अँड हार्ड लक सह्याद्री शिलेदार तामसे. या जाऊया या मॅचचा मॅन